ब्रेस्ट कॅन्सर हा बाकीच्या कॅन्सरच्या तुलनेत ट्रीटेबल जास्त झालेला आहे. मॅमोग्राफी सारखी इन्व्हेस्टिगेशन मोडालिटी आज सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. अगोदर फार कमी प्लेसेस होते की जिथं ही अवेलेबिलिटी होती. अर्ली डिटेक्शन आणि लेट डिटेक्शन मध्ये काय फरक? सर्व कॅन्सरला आपण 4 टप्प्यांमध्ये मोजतो, ज्यामध्ये जे अर्ली स्टेजेस असतात त्यामध्ये कॅन्सर हा एका लंप पर्यंत सीमित असतो. चौथा टप्पा आपण तेव्हा म्हणतो ज्यावेळेस हा कॅन्सर तो ऑर्गन सोडून दुसऱ्या मध्ये पण आपल्याला दिसून येतो. आता ब्रेस्ट कॅन्सर हा मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हेरिडिटरी किंवा जेनेटिक असतो. काही ब्रेस्ट कॅन्सर जेनेटिकली लिंक्ड असतात किंवा म्हणू शकतो की हेरिडिटरी असतात, फॅमिलियल असतात. मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये आपण आता ब्रेस्ट कन्झर्वेटिंग सर्जरी ॲडव्होकेट करतो. एज हा फॅक्टर आहे का ब्रेस्ट कॅन्सरमध्ये? ब्रेस्ट कॅन्सर अगोदरच्या काळात असं म्हणायचे ना 60+ याच एजमध्ये दिसून जातो, पण नाही, इव्हन यंग पॉप्युलेशनमध्येही ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. ब्रेस्ट कॅन्सर काही वर्षापूर्वी हा शब्द ऐकला की मनात लगेच भीती, अनिश्चितता आणि हेल्पलेसनेस यायची. पण आज चित्र हळूहळू बदललंय. वैद्यकीय क्षेत्रात झालेले ऍडव्हान्सेस, अर्ली डिटेक्शन बद्दल वाढलेली अवेअरनेस आणि पर्सनलाइज ट्रीटमेंटमुळे ब्रेस्ट कॅन्सर आज अनेक वेळा ट्रीटेबल आणि मॅनेजेबल झाला आहे. पण तरीही अनेकांच्या मनात प्रश्न आहेत, खरंच इतका बदल झाला आहे? ट्रीटमेंट आज सोपी आणि सहन करण्यासारखी झाली आहे? आणि सर्वात महत्वाचं, ब्रेस्ट कॅन्सर नंतरचं आयुष्य कसं दिसतं? आज आपण ब्रेस्ट कॅन्सरकडे फक्त एक आजार म्हणून नाही तर एक इव्हॉल्विंग जर्नी म्हणून बघणार आहोत, जिथे सायन्स, सपोर्ट आणि होप तिघे एकत्र येतात. आणि या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अश्विन राजभोग, एमओसी इंडियाकडून. मी केयू रोझे आणि तुम्ही पाहत आहात कॅन्सर की बात. सो लेट्स स्टार्ट. थँक्यू सो मच डॉक्टर, आज इकडे आल्याबद्दल आणि आम्हाला एक मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध राहिले होते. थँक्यू केयू. येस, लेट्स टॉक. सो माझा पहिला प्रश्न की ब्रेस्ट कॅन्सर हा बाकीच्या कॅन्सरच्या तुलनेत ट्रीटेबल जास्त झालेला आहे. नेमकं मागच्या 5-10 वर्षात काय बदललंय? तर सर्वात महत्वाचं मी म्हणाल अवेअरनेस. ब्रेस्ट Okay. कॅन्सर त्याच्याबद्दल अवेअरनेस बऱ्यापैकी वाढलेली आहे. एक साधारण 5 ते 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस पेशंट्स आमच्याकडे अप्रोच व्हायचे त्यावेळेस मेजॉरिटी ऑफ पेशंट्स हे बरेच लेट स्टेजमध्ये असायचे. पण आता आम्हाला बरेच अर्ली स्टेजचे पेशंट्स दिसून येतात. कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांना दिसतंय की ह्याची अवेअरनेस गरजेची आहे. इव्हन रुरल प्लेसेस मधलेही पेशंट्स आम्हाला अप्रोच करतायत अर्ली स्टेजेसमध्ये ते पण. त्याच्या व्यतिरिक्त चांगले बरे होणारे पेशंट्स त्यांनाही दिसून येत आहेत की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरेच पेशंट्स बरे झालेले आहेत. हा एक अशा प्रकारचा कॅन्सर आहे की ट्रीट केलं की ते पूर्णपणे बेटर होऊ शकतात. आउटकम्स चांगले आहेत. त्यामुळे आता तेही स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे डेफिनेटली तो एक फॅक्टर आहे. दुसरा डायग्नोस्टिक्स मी म्हणेल. डायग्नोस्टिक मॉडालिटी तुम्ही विचार करा. मॅमोग्राफी सारखी इन्व्हेस्टिगेशन मॉडालिटी आज सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. अगोदर फार कमी प्लेसेस होते की जिथं ही अवेलेबिलिटी होती. त्यामुळे लोकांना माहिती आहे की मॅमोग्राफी ही अवेलेबिलिटी पण वाढलेली आहे आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी करावी लागते. त्यामुळे आय थिंक हे मेजर फॅक्टर जर प्ले करतात की जेणेकरून आता अवेअरनेस वाढलेला आहे. डायग्नोस्टिक मॉडालिटी बेटर झाली की पेशंट्स बरेच अप्रोच होतात ब्रेस्ट कॅन्सरचे मागच्या तुलनेत. तरी देखील त्यात सुधारण्याची गरज आहे. डेफिनेटली आपल्याला अजून अवेअरनेस वाढवावा लागणार आहे. स्क्रीनिंग वाढवावी लागणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये अजून सुधारणा होते. राईट. सर, पर्टिक्युलरली ब्रेस्ट कॅन्सर मध्ये अर्ली डिटेक्शनचं महत्व काय आहे? अर्ली डिटेक्शन आणि लेट डिटेक्शन मध्ये काय फरक? नॉट ओनली रिलेटेड टू ब्रेस्ट कॅन्सर बट यू कॅन कन्सिडर ऑल कॅन्सर. ज्यावेळेस आपण कुठल्याही कॅन्सरला म्हणतो तर कुठल्याही सर्व कॅन्सरला आपण 4 टप्प्यांमध्ये मोजतो. तर 4 स्टेजेस ऑफ कॅन्सर म्हणतो आपण. ज्यामध्ये जे अर्ली स्टेजेस असतात त्यामध्ये कॅन्सर हा एकत्रित एका लंप पर्यंत सीमित असतो किंवा जसे जसे स्टेज वाढतात त्याच्या आजूबाजूच्या लसिका ग्रंथी किंवा लिम्फ नोड्सला तो स्प्रेड झालेला असतो. आणि स्टेज 4 आपण किंवा चौथा टप्पा आपण तेव्हा म्हणतो ज्यावेळेस हा कॅन्सर तो ऑर्गन सोडून दुसऱ्या मध्ये पण आपल्याला दिसून येतो. तर सेम गोष्ट ब्रेस्ट कॅन्सर सोबत पण आहे. ब्रेस्ट कॅन्सर ज्यावेळेस आपण स्टेज फर्स्ट, सेकंड किंवा अर्ली स्टेजेसमध्ये डायग्नोज करतो तर साधारणपणे 80 to 90% क्युअर रेट्स किंवा आउटकम्स चांगले आपण करू शकतो. विच सेम इज डायग्नोज्ड इन लेट स्टेजेस लाईक फोर्थ स्टेज. तर आपण फक्त कंट्रोल ही गोष्ट पेशंटला सांगू शकतो. क्युअर आपण गॅरंटी नाही करू शकत त्या पेशंट्समध्ये. तर फार खूप कमी पेशंट्स असतात की जे त्या स्टेजेसमधून क्युअर होऊ शकतात, जे की लेट डिटेक्ट होतात. त्यामुळे डेफिनेटली जर कोण पेशंट मला अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज होतोय आणि लेट स्टेजमध्ये डायग्नोज होतोय तर त्याच्या आउटकम्स मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर कोणाला स्वतःहून डायग्नोज झाला किंवा कळाला तर ट्रीटमेंटला डिले न करता लगेच अप्रोच होणं गरजेचं आहे की तुम्ही तुमचे आउटकम्स बेटर करू शकता. तो खूप मोठा डिफरन्स आहे आणि तो समाजामध्ये जाणं गरजेचं आहे.
येस. आता ब्रेस्ट कॅन्सर हा मेजॉरिटी ऑफ द टाइम्स हेरिडिटरी किंवा जेनेटिक असतो. नाही, मेजॉरिटी नाही म्हणू शकत आपण, पण येस, काही ब्रेस्ट कॅन्सर जेनेटिकली लिंक्ड असतात किंवा म्हणू शकतो की हेरिडिटरी असतात, फॅमिलियल असतात. सोप्या भाषेत तर यू अराउंड पर्सेंटेज सांगितलं तर एक साधारणपणे 8 ते 10%, मेजर नाही 90%, पण काही एक विशेष घटक आहेत. कॅटेगरीचे पेशंट्स आहेत ब्रेस्ट कॅन्सरच्या, जसं की यंग पेशंट्स, एस्पेशली ट्रिपल निगेटिव्ह ह्या सबग्रुप ऑफ ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स, किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असणारे ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स, ह्या पेशंट्समध्ये जेनेटिक किंवा हेरिडिटरी असण्याचे चान्सेस जास्त राहतात रादर देन बाकीच्या पेशंट्समध्ये. ओके. आणि त्या पेशंट्समध्ये फक्त ब्रेस्ट कॅन्सर नाही तर इव्हन ओव्हेरियन कॅन्सर, पॅनक्रियास, प्रोस्टेट कॅन्सरचीही संभावना जास्त राहते. तर दॅट्स अ हेरिडिटरी पर्स्पेक्ट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. सो ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आधी वन साइज फिट्स फॉर ऑल असा एक अप्रोच होता. आता ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा पर्सनलाइज किंवा हायपर पर्सनलाइज झाले का? येस, तर ब्रेस्ट कॅन्सर अगोदर एक सिंगल घटक म्हणून पकडला जायचा, त्याला ट्रीट केलं जायचं. पण आता सेम ब्रेस्ट कॅन्सरला आपण सब डिवाइड करतो वेगवेगळ्या टाइप्समध्ये. जसं फॉर एक्झाम्पल कॉमन जर टाइप्स बघितले तर हॉर्मोन पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर किंवा ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर किंवा HER2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर किंवा या कॅन्सर पेशीवरती जे रिसेप्टर्स आहेत त्या रिसेप्टर्सची टेस्ट करून आपण ह्या डिव्हिजन करत असतो आणि त्या डिव्हिजनच्या अकॉर्डिंग ट्रीटमेंट्स ही वेरी होती आणि आउटकम्स पण. त्यामुळे तुम्हाला बरेच पेशंट ब्रेस्ट कॅन्सरचे येतात, ते म्हणतात की आमच्या ओळखीचे काही पेशंट आहेत त्यांना 4 डोसेसच दिलेत की त्याचे. काही दुसरे पेशंट्स म्हणतात की आम्हाला अक्षरशः वर्षभर ट्रीटमेंट चालू होती. काही पेशंट्स म्हणतात की आम्हाला टॅबलेट फॉर्म मध्ये ट्रीटमेंट ठेवली. तर ट्रीटमेंट्स व्हेरी ह्याच्यामुळे होतात कारण ब्रेस्ट कॅन्सरचा टाईप वेगळा असतो या पेशंट्समध्ये. फॉर एक्झाम्पल हॉर्मोन पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल तर आउटकम्स थोडे बेहतर राहतात. त्यांना हॉर्मोनची ट्रीटमेंट एक साधारणपणे 5 ते 10 वर्षापर्यंत घ्यावी लागते पूर्ण ब्रेस्टची सर्जरी आणि हे झाल्यानंतर. सेम गोष्ट जर HER2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल थोडा अग्रेसिव्ह प्रकार राहतो. HER2चे इंजेक्शन्स त्यांना घ्यावे लागतात. एक साधारणपणे 1 वर्ष त्यांची ट्रीटमेंट राहते. आणि ट्रिपल निगेटिव्ह थोडा अजून अग्रेसिव्ह प्रकार असतो, ज्यामध्ये फक्त किमोथेरपीचाच रोल असतो. तर असे हे 3 वेगवेगळ्या घटकामध्ये ब्रेस्ट कॅन्सर डिवाइड केले जातात. आणि इव्हन आता जास्त सबटाइप्स आलेले आहेत ब्रेस्ट कॅन्सरचे, त्याच्या डिटेलमध्ये नाही जात मी. पण सायंटिफिकली आता त्याच्यापेक्षाही जास्त सबटाइप करून आपण ब्रेस्ट कॅन्सरला डिवाइड करतो, कारण आपण पर्सनलाइज ट्रीटमेंट त्या पेशंट्सला देऊ शकतो. आता आपण म्हणतोय की ट्रीटमेंट वर्ष किंवा 5-5 वर्ष पण चालू शकते, प्लस सर्जरी आहे. आता ह्या सगळ्यामध्ये पेशंट जेव्हा केमोथेरपी बद्दल ऐकतो की मला केमोथेरपी घ्यावी लागणार आहे, तेव्हा त्याची तारांबळ उडालेली असते, कारण की त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. येस, येस, एस्पेशली की त्याचा त्रास खूप होतो. येस. सो आज जेव्हा आपण म्हणतोय की ब्रेस्ट कॅन्सर आटोक्यात येतो किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी बदललेली आहे, तर केमोथेरपीचं प्रमाण पण सौम्य आणि सोसेल असं झालंय का? किमोथेरपी पण वन ऑफ द मॉडर्न थेरपीज आहे. मी असं नाही म्हणणार की त्याचे साईड इफेक्ट्स नाहीयेत. डेफिनेटली साईड इफेक्ट्स आहेत, पण मॅनेजेबल साईड इफेक्ट्स आहेत. मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्स आरामात मॅनेज करतात. मी बघितलेलं नाहीये कुठल्या ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सला की किमोमुळे काही गोष्टींमुळे पेशंटला कॉम्प्लिकेशन मेजर असे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत किंवा काय मॅनेज झालेले आहेत. मोस्ट ऑफ द पेशंट्सचे फोनवरती मॅनेज झालेले आहेत आणि काही पेशंट्सचे मे बी थोडेफार ऍडमिशन्स लागले असतील, पण मेजॉरिटी ऑफ पेशंट्स मॅनेजेबल साईड इफेक्ट्स आहेत. बदल हा घडलेला आहे की किमोथेरपी रिलेटेड जे साईड इफेक्ट्स व्हायचे त्याला मॅनेज करण्यासाठी जो सपोर्टिव्ह मेडिसिनचा पोर्टफोलिओ आहे तो जास्त बेटर झालेला आहे. जे साईड इफेक्ट्स आपण म्हणायचो नॉशिया, वॉमिटिंग किंवा मळमळ, उलटी जे व्हायचं अगोदरच्या काळामध्ये वगैरे, त्यासाठी सपोर्टिव्ह मेडिकेशन्स बरे आलेले आहेत. आता अशी एक टॅबलेट आलेली आहे की लॉंग टर्म, शॉर्ट टर्म वॉमिटिंग एका अगोदर 1 तास फक्त किमोच्या आपण टॅबलेट देतो आणि ती पूर्ण कंट्रोल होऊन जाते. जे महत्वाचं वन ऑफ द साईड इफेक्ट राहायचा की WBC काउंट्स कमी व्हायचे, जी रोग प्रतिकार शक्तीच्या अगेन्स्ट सेल्स असतात त्याच्यासाठी काही इंजेक्शन झालेले आहेत जे की आपण किमोथेरपी नंतर देतो, जेणेकरून तेवढा WBC काउंट पण ड्रॉप होत नाही. त्यामुळे त्यामध्ये बदल आलेले आहेत. किमोथेरपी ज्या प्रकारे दिली जाते त्यामध्ये काही बदल घडलेला आहे. त्यामुळे हे काही गोष्टी आहेत की जेणेकरून आता साईड इफेक्ट प्रोफाईल थोडा बेटर आहे. मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स मॅनेज करतात आणि गरजेचं नाहीये की त्यांना अक्षरशः सुट्टी घ्यावी लागते. बरेचसे असेही पेशंट्स आहेत की जे ऑफिसला जाऊन येऊ देखील करतात आणि चांगल्या प्रकारे किमोथेरपी टॉलरेट होते. त्यामुळे मी म्हणेल मॅनेजेबल आहेत साईड इफेक्ट पूर्वीच्या काळापेक्षा. त्यामुळे आमच्याकडे अगदी एल्डरली पेशंट्स आहेत की जे किमोथेरपी घेत आहेत आणि स्टील इट इज ऍट दी मॅनेजेबल. आपण केमोथेरपी बद्दल बोलतोय. आता सर्जरी ही ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ऍब्सोल्युटली कंपल्सरी आहे का, आणि ब्रेस्ट कन्झर्विंग
सर्जरीजमुळे येस, तर रुग्णाच्या अजूनपर्यंत क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये किती आतापर्यंत फरक आहे? तरी येस, सर्जरी ही पण वन ऑफ द मेन ट्रीटमेंट आहे ब्रेस्ट कॅन्सरची आणि करणं गरजेचं आहे. जे काही पेशंट्स फर्स्ट 3 स्टेजेस ऑफ ब्रेस्ट कॅन्सरमध्ये डायग्नोज होतात. ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी डिपेंड करते की आपण कुठल्या प्रकारची सर्जरी करणार आहे, डिपेंडिंग ऑन दी प्रेझेंटेशन, काय प्रेझेंटेशन आहे. पण येस, मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये आपण आता ब्रेस्ट कन्झर्वेटिंग सर्जरी ॲडव्होकेट करतो. जिथे कुठे पॉसिबल असेल ब्रेस्ट कन्झर्व करण्याच्या दृष्टीने आपण करतो. जेणेकरून पेशंट्स मेंटली स्ट्रॉंग राहतात. दुसरं की कॉस्मेटिकली ॲज अ बेटर सर्जरी राहते ज्यावेळेस आपण ब्रेस्ट कन्झर्व करतो त्यामुळे, आणि एक पॉझिटिव्हनेस राहतो त्या पेशंट्समध्ये. त्यामुळे अगोदरच्या काळात जिथे मॅस्टेक्टॉमी किंवा पूर्ण ब्रेस्ट काढायची सर्जरी मोस्टली लोक करायचे, आता तुम्ही बघताल मेजॉरिटी ऑफ ठिकाणी ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी कॉमनली केली जाते. आणि इव्हन पेशंट्स पण अर्ली स्टेजेसमुळे आल्यामुळे आपण त्यांना ऑफर करू शकतो. जे की पेशंट, हाच डिफरन्स आहे. जर पेशंट लेट स्टेजेसमध्ये आले तर मे बी त्यांना ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी ऑफर नाही करता येत. अच्छा. आता हा एज हा फॅक्टर आहे का ब्रेस्ट कॅन्सर मध्ये? येस, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. ब्रेस्ट कॅन्सर अगोदरच्या काळात असं म्हणायचे 60 प्लस याच एज मध्ये दिसून जातो, पण नाही. आजकाल जे आपण पेशंट्स बघतोय गेले 10 वर्षात, 15 वर्षात, इव्हन यंग पॉप्युलेशन मध्येही ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. जसं सेम ॲज कार्डियाक डिसीजेस मध्ये Right. किंवा दुसऱ्यामध्ये, की आता यंग पॉप्युलेशन पण दिसतं. त्यामुळे आता सेम इव्हन यंग पेशंट्स आहेत, यंग अडल्ट्स आहेत, की ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांनाही ट्रीटमेंट थ्रू जावं लागतं वगैरे. त्यामुळे एजच हा फॅक्टर नाहीये. त्यामुळे आय थिंक इव्हन यंग पॉप्युलेशन मध्ये पण ब्रेस्ट लंप इग्नोर करण्यासारखी गोष्ट नाही. ओके. आता बऱ्याचशा अशा टर्मिनॉलॉजीज आहेत, हॉर्मोन पॉझिटिव्ह, HER2 पॉझिटिव्ह, त्या काय आहेत म्हणजे? तर बेसिकली जे मी सांगितलेलं अगोदरच्या प्रश्नामध्ये, की ब्रेस्ट कॅन्सरला आपण जो ट्युमर असतो त्याच्यावरती काही रिसेप्टर्स असतात. त्या हम्म. रिसेप्टर्सची एक स्पेसिफिक टेस्ट केली जाते आणि त्याच्यावरनं ब्रेस्ट कॅन्सरला सबडिवाइड केलं जातं. हम्म. की जर हॉर्मोनचे रिसेप्टर्स पॉझिटिव्ह असतील तर हा हॉर्मोन ड्रिव्हन कॅन्सर असतो. अच्छा. त्याचा प्रवाह बेसिकली हॉर्मोन जास्त शरीरात असल्यामुळे होतो. त्यामुळे आपण अशा प्रकारे सबडिवाइड करतो. एक प्रकार असतो HER2 पॉझिटिव्ह, ज्याचा HER2 रिसेप्टर पॉझिटिव्ह असतो. हा अग्रेसिव्ह प्रकार असतो आणि त्याला ट्रीटमेंटसाठी अँटी HER2चे इंजेक्शन आपल्याला ट्रीटमेंटमध्ये इन्कॉर्पोरेट करावं लागतं. आणि तिसरा असतो ट्रिपल निगेटिव्ह, ज्यामध्ये हे तिन्ही रिसेप्टर्स निगेटिव्ह असतात. तर ह्याला किमोथेरपीच एक मात्र उपाय असतो. दिस इज वन टाईप की ज्याला फॅमिलियल बॅकग्राऊंड असू शकतं. सो हे 3 प्रकारे आपण सबडिवाइड करतो आणि इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट करतो. ईच पेशंटला सिमिलर ट्रीटमेंट नाही भेटत. हॉर्मोन पॉझिटिव्हची ट्रीटमेंट थोडी डिफरंट असते. त्यांना आपल्याला मेजर हॉर्मोन्स इन्कॉर्पोरेट करावे लागतात ट्रीटमेंटमध्ये. HER2 पॉझिटिव्हला HER2चे इंजेक्शन्स ॲड करावे लागतात मेजर ट्रीटमेंटमध्ये. आणि एक अग्रेसिव्ह ट्रिपल निगेटिव्ह आहे, ज्याला आपल्याला किमोथेरपी महत्वाचे ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि ह्या तिघांचे आउटकम्स देखील वेगवेगळे आहेत. Okay. तर ब्रेस्ट कॅन्सर हा आता सिंगल डिसीज नाही राहिला. हम्म. तिघांचे आउटकम्स वेगळे असल्यामुळे, ट्रीटमेंट देखील वेगळे असल्यामुळे आपल्याला अगोदर हे सबडिवाइड करून ट्रीट करावं लागतं. Okay. आता मला जर का माझ्या आईला किंवा माझ्या बहिणीला सांगायचं असेल की तू ह्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नको ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड, तर मग स्क्रीनिंगसाठी किंवा सेल्फ डायग्नोसिससाठी तुम्ही काही इनपुट्स देऊ शकाल का? येस, तर सर्वात महत्वाचं आहे आफ्टर द एज ऑफ 40 स्क्रीनिंग मॅमोग्राफी. अच्छा, स्क्रीनिंग कंपल्सरी. मॅमोग्राफी कंपल्सरी करणं आहे. आणि एक सिंपल टेस्ट आहे. इट्स अन एक्सरे मॉडॅलिटी, जे आपण जवळच्या आजकाल बऱ्याचशा सेंटर्समध्ये त्याची उपलब्धी आहे. ती आपल्याला ॲडव्होकेट करायला लागणार, सगळ्यांना सांगत राहावं लागणार, त्याचा अवेअरनेस क्रिएट करावा लागणार की स्क्रीनिंग मॅमोग्राफी करत राहायला पाहिजे. ही अवेअरनेस नाही आहे तेवढी अजून, पण ती अच्छा. वाढवावी लागणार. इव्हन लोकल प्रॅक्टिशनर्सला सर्वांना सांगावं लागणार. रुटीन टेस्ट आपण सांगतो सगळ्यांना, पण मॅमोग्राफी बद्दल आपण सांगत नाही. तर तुम्ही विचार करा, जर सगळ्या प्रॅक्टिशनर्सनी जरी सांगितलं की तुम्ही रुटीन टेस्ट सोबत मॅमोग्राफी करा, तर आज आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट मोस्टली अर्ली स्टेजमध्येच मिळतील. मिळतील. तर त्यामुळे स्क्रीनिंग मॅमोग्राफी एक सोपी टेक्निक आहे, ती यूज करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह असेल किंवा हाय रिस्क पेशंट्स जे असतील, त्यांना सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, तुम्हाला युट्यूबवरही त्याचे व्हिडिओज भेटतील. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करत राहायला, जर काही तुम्हाला वाटलं की तसं सस्पिशियस आहे, तर जवळच्या एदर सर्जन किंवा ऑन्कोलॉजिस्टचा एक सल्ला घेणं गरजेचं आहे वगैरे. त्यामुळे सिम्पटम्स इग्नोर न करणं, तो एक महत्वाचा फॅक्टर आहे. तर आय थिंक ब्रेस्टमध्ये हे 2 महत्वाचे फॅक्टर्स आहे. वन ऑफ द असा डिसीज आहे की तो क्लिनिकली डायग्नोज केला जाऊ शकतो, कॅन्सर. बरेचसे कॅन्सर असे असतात की Undetectable. स्टमकमध्ये Right. असतात, इंटेस्टाईन मध्ये असतात. यू कॅन क्लिनिकली डायग्नोज इट. बट ब्रेस्ट कॅन्सर अशी आहे की हाताला तुम्हाला गाठ लागू जाऊ शकते. शकतो. तुम्ही आरामात इव्हन ऍट प्रॅक्टिशनर लेवल तुम्हाला कळू शकतं की दिस कुड बी ब्रेस्ट कॅन्सर किंवा काय. त्यामुळे आय थिंक इग्नोर न करता डेफिनेट, त्यामुळे हा वन ऑफ द असा कॅन्सर आहे की जो अर्ली स्टेजेसमध्ये डिटेक्ट केला जाऊ शकतो. कारण क्लिनिकली डायग्नोज करणं खूप सोपं आहे. ओके. तर आय थिंक इग्नोर न करणं हे महत्वाचं आहे. मेजॉरिटी ऑफ पेशंट ज्यांनी इग्नोर केलेले ते हम्म. लेट स्टेजेस पर्यंत पोहोचतात, नाहीतर
डेफिनेटली एक असा कॅन्सर आहे की आपण अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज करू शकतो. आता जे आता हा पॉडकास्ट बघतायत किंवा इन जनरल त्यांचे कुटुंबाचे लोक पण त्यांना आणि ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर बद्दल भीती आहे किंवा कॅन्सर बद्दल इन जनरल भीती आहे, त्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल किंवा तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? सर्वात महत्वाचं तर घाबरू नका. ब्रेस्ट कॅन्सर इज समथिंग विच इज ट्रीटेबल, क्युरेबल. ट्रीटमेंट मोडॅलिटी चांगली आहे. किमोथेरपी म्हणा, सर्जरी म्हणा, रेडिएशन म्हणा, एक अशी ट्रीटमेंट आहे की ज्याचे कॉम्प्लिकेशन्स इतके जास्त नाहीत जेवढे पोर्ट्रे केले जातात मे बी. आणि आउटकम्स चांगले आहेत. पेशंट्स त्यातनं बरे होतात, जे की तुम्ही आजूबाजूच्या पेशंट्समध्ये बघू शकता. एक असा कॅन्सर आहे की आपल्या जेवढ्या प्रश्नांमध्ये आपण डिस्कस केलं की जो इझिली डायग्नोज केला जाऊ शकतो. रादर जे बाकीचे कॅन्सर्स आहेत त्याला डायग्नोज करायला खूप त्रास होऊ शकतो किंवा मे बी लेट डायग्नोसिस होतात मेजॉरिटी ऑफ टाइम. ब्रेस्ट कॅन्सर बऱ्यापैकी इझिली डायग्नोज केला जाऊ शकतो. स्क्रीनिंग मोडॅलिटी अवेलेबल आहे, जी की बाकीच्या कॅन्सर्समध्ये नाहीये. आणि एक इझी मोडॅलिटी अशी नाही की कोणती महाग टेस्ट आहे. तर एकदम सिंपल एक्सरे टेक्निक मॅमोग्राफी आहे जी आपण करत असतो, जी की रुटीनली केली जायला पाहिजे. तर त्यामुळे आय थिंक जेवढं जास्त अवेअरनेस तेही क्रिएट करू शकतात बाकी लोकांमध्ये आणि सिम्पटम्स इग्नोर न करणं हा सगळ्यात महत्वाच्या गोष्ट आहे की जेणेकरून ते पुढे आले तर ब्रेस्ट कॅन्सर लवकरात लवकर डायग्नोज होऊ शकतो. सो ब्रेस्ट कॅन्सरला डिटेक्ट करण्यासाठी, ब्रेस्ट कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी आज सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. सो तुम्ही जर का थोडी प्रिकॉशन घेतलं आणि न घाबरता याला सामोरे गेलात तर ब्रेस्ट कॅन्सर मधून तुम्ही आरामात हसत हसत बाहेर घेऊ शकता आणि तुम्ही लोकांसाठी सुद्धा प्रेरणा बनू शकता. समथिंग वी आर गॅदरिंग फ्रॉम दिस पॉडकास्ट. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. आज इकडे आल्याबद्दल आणि आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू सो मच.